विद्यार्थी मित्रांनो, नारळ या विषयाचे आपण आज रंगकाम शिकणार आहोत. त्याच्यासाठी आपण ब्लॅक, ब्राऊन, ऑकर आणि व्हाईट ह्या रंगांचा उपयोग करणार आहोत. सर्वात प्रथम आपण स्केच केल्यानंतर ब्राऊन कलर, त्याच्यामध्ये थोडासा ब्लॅक, दोन्ही कलर मिक्स करून आपण नारळाच्या खालील भागास देऊन घेतलेला आहे. तो कलर झाल्यानंतर आपण ब्राऊन कलर दिलेला आहे. ब्राऊन कलर आणि डार्क ब्राऊन कलर दोन्ही कलर एकमेकांमध्ये मिक्स व मर्ज करून व्यवस्थितपणे घेतलेले आहे. ब्राऊन कलरच्या वर आपण ऑकर कलर दिलेला आहे आणि तोही ऑकर कलर ब्राऊन आणि डार्क ब्राऊन ह्या तिन्ही टोनमध्ये थोडासा मर्ज करून घेतलेला आहे. ऑकर आणि ब्राऊन हे दोन्ही जवळ दिल्यामुळे तो कलर तिथल्या तिथे व्यवस्थित मर्ज करणे गरजेचे असते. ऑकरच्या वर आपण लाईट ऑकर कलर घेतलेला आहे. ऑकरमध्ये थोडा व्हाईट कलर मिक्स करून तोही कलर आपण मर्ज करून घेतलेला आहे. अशा प्रकारे संपूर्ण नारळाचे कलरिंग झाल्यानंतर आपण त्याच्यावर नारळाचा केसर दाखवण्यासाठी आपण डार्क ब्राऊनचे स्ट्रोक टाकणार आहोत. स्ट्रोक टाकत असताना वरील भागात वरच्या साईडून आणि खालील भागात खालच्या साईडून स्ट्रोक टाकणे गरजेचे आहे. स्ट्रोकसाठी 0 नंबर किंवा 1 नंबर या ब्रशचा उपयोग करावा. ह्याच्यामध्ये आपण ब्राऊन, ऑकर ह्याही कलरचा स्ट्रोक टाकलेला आहे आणि वरील भागासाठी आपण ऑकरमध्ये थोडासा व्हाईट, थोडासा लाईट कलरचेही स्ट्रोक टाकलेले आहेत. नाजूक स्ट्रोक टाकल्यामुळे बारीक रेषा सारखे ते दिसतात, त्याच्यामुळे चित्राला अजून जिवंतपणा येतो. जर एखादा स्ट्रोक थोडासा जाड झाला तर चित्र इफेक्टिव्ह वाटत नाही. स्ट्रोकचं काम कंप्लीट झाल्यानंतर आपण नारळाला खालील भागात शॅडो टाकत आहोत. शॅडोसाठी आपण ब्लॅक किंवा ब्ल्यू ह्या कलरचा उपयोग करू शकता. ह्या चित्रामध्ये मी ब्लॅक कलरचा उपयोग केलेला आहे. खालील भागात डार्क ब्लॅक दिला आणि तोच कलर हळूहळू पुसत पुढच्या भागात नेलेला आहे. जशी सावली पुढं जाईल तसा तो फिकट केलेला आहे. त्याच्यामुळे चित्र आणखीन छान दिसते. अशा प्रकारे नारळाचे रंगकाम पूर्ण झालेले आहे आणि नारळ आपला 3D इफेक्ट सारखा दिसतो.
याच्यासाठी तुम्हीही असा प्रयत्न करू शकता.